कलाधिपती हा झी 24 तासचा खास कार्यक्रम, जिथं दररोज झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये नवनवीन चित्रकार येत असतात, त्यांची आपण नव्यानं ओळख करून घेत असतो, त्यांचा दांडगा अनुभव समजून घेत होतो। सोबतच बाप्पाची वेगवेगळी चित्र देखील मागच्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत। याच कलाधिपती कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत चित्रकार निलेश जाधव यांना। चित्रकलेबरोबरच ते इलस्ट्रेटर देखील आहेत, तसंच अनेक चित्रपटांचे लोगोही त्यांनी डिझाइन केलेले आहेत। त्यांच्या हातून आज काय आविष्कार आपल्याला बघायला मिळणार, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। निलेशजी, सुरुवातीला तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि आज आम्हाला बाप्पाचं कोणतं रूप बघायला मिळणार आहे? 25 वर्ष झाली या क्षेत्रात काम करतोय। जे मधून बाहेर पडल्यानंतर व्यावसायिक क्षेत्रात अनेक पद्धतीची अनेक प्रकारची चित्र काढण्याचा चान्स मिळाला। त्याच्यानंतर लोकसत्तेमध्ये मी एक रेखाचित्रकार, एक कार्टूनिस्ट म्हणून कार्यरत आहे। तिथे अनेक विषयांवर काम करण्याची संधी मिळाली, त्यातून डेव्हलप होत गेलो असं म्हणायला हरकत नाही। आज आपण गणपती बाप्पांचं पेंटिंग करणार आहोत। सगळीकडे माहोल आहे, अख्ख्या मुंबईमध्ये गणपतीचा गजर चालू आहे, माहोल आहे, गर्दी आहे, एक वातावरण आहे आणि ती वातावरण निर्मिती सगळी एकत्र करून ह्या कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न करूया। खूप वर्षापासून अनेक ठिकाणी फिरताना अनेक मंदिरं म्हणा, या म्हणजे कलाक्षेत्रातल्या इतिहासात वावरताना किंवा अनेक मंदिरांचे स्कल्पचर्स आहेत, त्यात जुन्या मंदिरातले गणपतीचे स्कल्पचर्स आणि हे प्रभावित करत गेले। आणि गणपती हा फॉर्मच मुळात इतका आकर्षक आणि क्रिएटिव्ह आहे ना, म्हणजे जो निर्माण झाला किंवा निर्माण ज्यांनी केला तो मोठा आर्टिस्ट असावा असं मला सारखं वाटतं। आणि अखंड कलांचा देवता ज्याला म्हणतो आपण गणपती, तो गणपतीच असू शकतो, कारण आर्टिस्टिक व्हॅल्यूज ज्या आहेत आणि क्रिएटिव्हली जर आपण कुठल्या देवाकडे बघत असू तर तो गणपती आहे आणि तो प्रत्येक आर्टिस्टला भावतोच, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या स्वरूपात, त्याला काही बंधन नाही, नो लिमिटेशन्स। तर अशा देवाचं स्केच किंवा अशा देवाचं पेंटिंग करण्याचं भाग्य जर मिळत असेल आणि ते जर सर्वांसमोर करण्यात जर मजा येत असेल तर त्याच्यासारखं आनंद आणि सुख नाहीये। खरंय। तेव्हा तुम्ही तुमचं चित्र काढायला सुरुवात करूया। संपूर्ण महाराष्ट्र हे चित्र लाईव्ह बघणार आहे आणि आम्ही गणपती बाप्पाच्या बातम्या देखील सोबतच दाखवतो। यंदा बाप हा विषय घेत त्यांनी घराघरातल्या बापाची गोष्ट नाट्याद्वारे देखाव्यातून सादर केली आहे। स्थानिक तरुण तरुणींनी हा जिवंत देखावा साकारलाय। त्याला टोपल्यातली भाकर नेऊन दे। विरारच्या वैती कुटुंबियांनी स्त्री अत्याचारावर आधारित चलचित्र देखावा तयार केलाय। गेल्या 30 वर्षांपासून वैती कुटुंब गणेशोत्सवादरम्यान आपल्या देखाव्यातून सामाजिक संदेश देतात। यंदा त्यांनी भरकटलेल्या तरुणाईला संदेश देत श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारित देखावा सादर केलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबईत भाजप आमदार आशिष शेलार यांच्या बांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी जे.पी. नड्डा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते। दुबईमध्ये लाडक्या बाप्पाची मोठ्या उत्साहात स्थापना झाली। राजेंद्र शिंदे यांनी बाप्पासाठी घरामध्ये चांद्रयानाचा देखावा साकारला। घरातील टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी विक्रम लँडर तयार केलं। विशेष म्हणजे दुबईतील भारतीयांनी एकत्र येऊन गणेश मूर्तीची स्थापना केली आहे। परभणीतल्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा इथल्या एका विद्यार्थिनीनं भरड धान्यातून गणपतीची मूर्ती साकारली। विशेष म्हणजे भरड धान्याचे फायदे आणि आहारातील महत्त्व पटवून देण्यासाठी तिनं भित्तीपत्रक फलक तयार करत गणपतीच्या बाजूलाही भरड धान्य उगवत आरास तयार केली आहे। नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाचे 10 दिवस गणेश भक्तांची मोठी गर्दी असते। टेकडीच्या गणपती बाप्पाची प्रचिती सुद्धा मोठी आहे। इथल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी 1101 किलो वजनाचा खास लाडू बनवण्यात आलाय। हा लाडू गणपती बाप्पाला अर्पण करून नंतर भक्तांना तो प्रसाद म्हणून वाटण्यात आला।
मुंबईतील घाटकोपरच्या गणेशनगर सार्वजनिक गणेश मंडळाची जोरदार चर्चा रंगतीये. जिवंत देखावा दाखवणारं पहिलं मंडळ म्हणून आपली ओळख त्यांनी आजही जपली आहे. यंदा बाप हा विषय घेत त्यांनी घराघरातल्या बापाची गोष्ट नाट्याद्वारे बाप्पासमोर देखाव्यातून सादर केली आहे. स्थानिक तरुण तरुणींनी हा जिवंत देखावा साकारलाय. विरारच्या वैती कुटुंबियांनी स्त्री अत्याचारावर आधारित चलचित्र देखावा तयार केलाय. गेल्या 30 वर्षांपासून वैती कुटुंब गणेशोत्सवादरम्यान आपल्या देखाव्यातून सामाजिक संदेश देतात. यंदा त्यांनी भरकटलेल्या तरुणाईला संदेश देत श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारित देखावा सादर केलाय. पुण्यातील अनिकेत पटणे यांनी घरातील गणपती समोर महाराष्ट्रातील 12 बलुतेदारांचा देखावा साकारलाय. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांचा भाग असलेल्या शिवकालीन 12 बलुतेदारांना बाप्पासमोर उभं केलंय. हा माहितीपूर्ण देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीये. येथील गणेश भक्ताने पिंपळाच्या पानावर बाप्पाची आकर्षक प्रतिमा साकारली आहे. पिंपळाचं पान कटिंग करून त्यांनी ही सुबक प्रतिमा तयार केली आहे. झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आपण गणेशोत्सव दररोज साजरा करत असतो आणि आज आपल्यासोबत चित्रकार निलेश जी आहेत. ते मघासपासून चित्र काढत होते आणि त्यांचं चित्र आता पूर्णत्वास आलेलं आहे आणि ते चित्र देखील आपण बघूयात आणि निलेशजींशी बोलूयात. रंगसंगती अतिशय सुंदर आहे. बाप्पा खूप सुंदर दिसत आहेत. या रंगसंगतीतून या छटांमधून नेमकं तुम्हाला काय सांगायचं होतं? खरं तर पुरातन जी मंदिरं आहेत त्यात दिसणारी शिल्प आहेत त्यात अनेकदा मी गणपतीची शिल्प पाहिलेली आहेत किंवा पूर्वी आपल्या घरावर गणेश पट्ट्या असायच्या त्या आता दिसत नाहीत. बऱ्याचदा वाडे किंवा जे राजवाडे किंवा जुनी घरं त्याच्यावर गणेश पट्ट्या असायच्या त्या मला अनेकदा खुणावत आलेल्या आहेत. मला त्या खूप आवडतात. तर ते कुठेतरी मनात होतं ती शिल्पकला किंवा ते पुरातन ह्या सगळ्यांचा मेळ कुठे घालता येतोय का इथे. आणि असं मी डोक्यात काही विचार करून आलेलो नव्हतो. आणि कोरा कॅनव्हास आणि रंगसंगती ही घडत गेली बदलत गेली. आकार ही बदलत गेला असं काही डोक्यात नव्हतं. बाप्पा जसं घडवेल तसं ते घडत गेलं. फक्त गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहेत. आपण करायला सुरुवात करूया. जे होईल ते होईल. पण जे डोक्यात होतं जे मनात होतं ते हळूहळू हळूहळू कॅनव्हासवर उतरत गेलं आणि अशा पद्धतीने आता हा माझ्या पद्धती म्हणजे माझ्या मते हा बाप्पा इथे थांबला पाहिजे आणि हे पूर्ण झालं पाहिजे. निश्चित निलेशजी खूप सुंदर चित्र आणि माझ्या नजरेतला बाप्पा मी सांगते मी मगासपासून बघत होते शेकोटीला ऊब घ्यायला बसलेले बाप्पा वाटतात. म्हणजे त्या ज्वाळांमुळे उजळलेलं असं सोनेरी पिवळं बाप्पाचं रूप दिसतंय आणि शेकोटी समोर बसलेला गणपती बाप्पा असं माझ्या नजरेतून मला तो बाप्पा दिसतो. नाही काय पूर्वीची सगळी जी पुरातन मंदिरं ही लाईमस्टोन मध्ये बनलेली असायची आणि त्याच्यावर ज्या वेळेला प्रकाश पडतो आणि एक प्रकाशाचा खेळ निर्माण होतो त्यावेळेला जी शिल्प आपल्याला जिवंत दिसतात तो कुठेतरी त्याच्यात आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि अशा पद्धतीने चित्र पूर्ण झालेलं आहे आपलं. निश्चित आणि राज्यातल्या जनतेला देखील हे चित्र खूप लोभसवाणं वाटलेलं असेल. निलेशजी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.